इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण पायथागोरस मधील काही महत्त्वाचे गुणधर्म पाहणार आहोत. चला तर मग, जर कोणांची मापे 30 अंश, 60 अंश, 90 अंश असतील तर त्याची मापे कशी ठरवायची पहा. हा आपण काटकोन त्रिकोण काढून घेऊ आणि या गणित आपल्याला जवळजवळ 3 मार्कापर्यंतचे मार्क्स मिळवून देणार आहे बाळांनो. कारण या गुणधर्मावरून 3 मार्कापर्यंतचे गणित आपण सोडवू शकतो. हे फार महत्त्वाचं गुणधर्म आहे. चला मग, हा 90 अंश झाला, हा A 30 घेतला आणि हा C 60 अंश. अशा प्रमाणे काटकोन त्रिकोण असेल, तो कसाही काटकोन त्रिकोण असू शकतो. जर 30, 60, 90 अंश अशी मापे असतील तर 30 अंशासमोरील बाजू म्हणजेच 30 अंश कोणासमोरील बाजू बरोबर 1/2 गुणिले कर्ण असं आपण लिहू शकतो. 30 अंश कोणासमोरील बाजू कोणती आहे? BC बरोबर 1/2 गुणिले कर्ण कोणता आहे? इथं 90 अंशासमोरचा कर्ण असतो AC. 60 अंश कोणासमोरील बाजू बरोबर 1/वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. मग बघा, 60 अंश कोणासमोरील बाजू कोणती आहे? AB बरोबर वर्गमुळात 3/2. इथं कर्ण कोणता आहे? AC. याच्यामध्ये किमती भरून तुम्ही इझिली 2-3 मार्क्स मिळवू शकता. थँक्यू बाळांनो.